नमस्कार मंडळी, मी राजगुरू हरजकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तसंच आपल्या सर्वांना शिमगोत्सवाच्या होळीच्या शुभेच्छा देतो। तर मंडळी, आपल्या कोकणामध्ये आता चालू आहे शिमगोत्सव म्हणजे आपल्याला काही वेगळं नाही। आपलं कोकण म्हटल्यानंतर आपल्याला शिमगोत्सव माहितीच आहे। शिमगोत्सव म्हटला की कोकणाचं एक वेगळंच नातं आहे। तुम्हाला गावोगावी पालख्या दिसतात, खेळे दिसतात, तसंच संकासूर दिसतात। प्रत्येकाच्या घरोघरी पालख्या येतात, तेवढ्याच सन्मानाने पालख्यांचं स्वागतही केलं जातं। तर म्हणजे असंच आमच्या घरी आज आमच्या खेळ्यांचं आगमन होणार आहे। त्या आगमनाबद्दल हा आपण व्हिडिओ करत आहोत। तर मंडळी, हरजे गावातनं आपल्याकडे खेळे येणार आहे। ते खेळे एक वेगळा पोशाख केलेले असतात, त्याच्यामध्ये काही गाणी म्हणत असतात, तर ते टिपरीवर नाचत असतात। असं तो खेळ असतो आणि तो खेळ तुमच्यापर्यंत पोहोचावा असा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचपूर्वी आमच्या घरी जेव्हा हा खेळ येतो त्याच्यामध्ये त्यांच्या जेवणासाठी जो शिदा काढला जातो, तो शिदा कसा काढला जातो, तसंच ते खेळांना आणण्यासाठी आपण होडीची व्यवस्था करतो। ती होडीतनं आम्ही पलीकडच्या गावामध्ये जातो आणि त्यांना तिथे पिकअप करतो, त्यांना तिकडे घेतो। नंतर मग त्या होडीमध्ये आम्ही त्या होडीमध्ये आपले खेळे गाणी म्हणत असतात, ते मृदुंगावरती नाद करत असतात। अशा प्रकारे खेळ आमच्या घरी येतो। जेवणाची वगैरे व्यवस्था करून झाल्यानंतर आम्ही हरजकर कुटुंबाकडे ते परवानगी मागतात आणि की नाचायसाठी परवानगी मागतात। मग ती परवानगी दिली जाते। त्याच्यानंतर ते आल्यानंतर कपडे करतात, व्यवस्थित त्यांचा पोशाख जो काय आहे तो परिधान करतात। मग ते खेळायला उभे राहतात आणि खेळायला उभे राहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आमच्या हरजकर कुटुंबियांची नावं घेतली जातात। त्या गाण्यांमध्ये आमची हरजकर कुटुंबियांची नावं घेतली जातात। असं झाल्याच्या नंतर मग त्यांची जेवण होतं। जेवण झाल्यानंतर यावर्षी आपल्याकडे नमन नाही आहे, नाहीतर प्रत्येक वर्षी आपल्याकडे नमन असतं। जो खेळ येतो त्यांच्यासोबतच नमनही असतं। रात्री नमनाचाही कार्यक्रम होतो आणि अखंड गावामध्ये सर्व लोक बघायसाठी येत असतात। तसंच एक श्रद्धा आहे गावातल्या लोकांची की खेळ आला म्हणजे आपला देव आला, असं लोकांचं म्हणणं आहे। असं आमच्या घरातल्या लोकांचंही म्हणणं आहे की जेव्हा आपला खेळ येतो तेव्हा त्यासोबतच आपला देवही आपल्या घरात येतो। त्या देवाला भेटायसाठी सर्व लोक आमच्या घरी येत असतात। माझ्या घरची लोकही तसेच गावातील लोकही आपल्या घरी येत असतात, देवाला नारळ वगैरे वाहतात। यावर्षी नमन नसल्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवता येणार नाही, नमन तुम्हाला दाखवता येणार नाही। परंतु जो खेळांचा नाच असतो तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर रात्री जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर तसं काही कार्यक्रम नाहीच आहे, नमन नसल्यामुळे काही कार्यक्रम नाही। मग डायरेक्ट सकाळी आपण आरती चालू होते। पुन्हा एकदा ते पोशाख वगैरे परिधान करून पुन्हा एकदा खेळायला उभे राहतात आणि आरती वगैरे होऊन सगळं नंतर मग त्यांना नाश्ता पाणी करून ते लोक परतीच्या प्रवासाला निघून जातात। असं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तसंच जर आपल्याला कोकण समजून घ्यायचं असेल किंवा कोकणात होणारे खेळ समजून घ्यायचे असेल, कोकणात होणारा शिमगोत्सव समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो। आता एवढ्या तासाचा व्हिडिओ असल्यामुळे तो काही तुम्हाला पूर्ण दाखवता येणार नाही। तो व्हिडिओ आपण एवढा मोठा बनवण्यापेक्षा एक थोडे भाग तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत। तर पाहूया कशी होते व्हिडिओ। तर तुमचा सहभाग असू द्यात, तुमचं प्रेम असू द्यात अशी अपेक्षा करतो आणि बघूया कसा होतो व्हिडिओ तो। नमस्कार, आम्ही हरजकर बंधू गुरनाळ गावचे आणि आमच्या इथे आमच्या घरामध्ये हरचे गावातून एक खेळ येतो पनोरचेवाडीमध्ये आणि तो आमचे जाकादेवी आणि सत्तेश्वर। आत्ता जो खेळ येतो हा आमच्या सत्तेश्वरचा खेळ आहे आणि हा खेळ आमच्याकडे आताच येत नाही, हा परंपरेनुसार येतोय। कारण याच्यापूर्वी म्हणजे आमचे आजोबा पणजोबा कोणी असू दे, ज्या महापुरुषांनी जी चालू केली ही प्रथा,
हे आतापर्यंत आम्ही या सगळ्या हरजकर बंधूंनी आम्ही आतापर्यंत जोपासले आहे आणि ह्याच्या पुढेही आम्ही जोपासणार आहोत. कारण ह्या प्रथेमध्ये आम्ही कधीही खंड पाडू देणार नाही. आणि या संदर्भात म्हणजे हा खेळ जो येतो या खेळासंदर्भात आमचे मानकरी जे आहेत ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहेत. कारण या संदर्भात कशी माहिती ती त्यांनाच जास्त माहिती आहे, तर ते त्यांना आपल्याला माहिती देतील. मी हत्यातून हत्तेगावचा खेळ मंडळी घेऊन इकडे पूर्णगडमध्ये आलो आहे. आणि हा खेळ पारंपरिक आहे, आजकालचा नव्हे. कोणी कसं काय केलं हे जाणवत नाही आहे, तरी पण पारंपरिक खेळ आम्ही चालवण्याच्या मार्गात आहोत आणि याच्यापुढेही चालवणार आहोत. पण हा जो खेळ आहे हा तुम्ही पारंपरिक आहे, तर तुम्हाला माहिती आहे का की हा कोणी चालू केला वगैरे या संदर्भात काय? हा खेळ चालू कोणी केला हेही माहिती देणार नाही कोण, आणि ते आम्हाला सुद्धा माहिती नाही. अच्छा, जेव्हा हा खेळ आपल्या मंदिरातून म्हणजे हरच्यातून चालू होतो तो नेमका कुठल्या दिवशी चालू होतो आणि ह्या आमच्या पूर्णगडमध्ये हरजकरांकडे येतात तेव्हा तो कुठल्या दिवशी येतात त्या संदर्भात जरा माहिती सांगा. हा खेळ आमचा हत्तेकरांचा हत्ते पनोरची वाडी छत्तीश्वर नमन मंडळ दशमीला बसतो, एकादशीला बाहेरच्या गावामध्ये नाटकाम करतो. आणखी द्वादशीला पूर्णगड आमचे हरजकर बंधू मानकरी यांच्याकडे द्वादशीला आम्ही येतो आणि तिथे हा खेळ करून त्रयोदशीला निघून जातो. आम्ही म्हणजे आमचं मूळ जे आहे म्हणजे आमच्या माहितीनुसार असं आहे की आमचं हरजकर म्हटलं की हरच्यातले मूळ आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का? त्या संदर्भात सुद्धा काही जास्त माहिती नाही आहे, पण पारंपरिक खेळ चालू असल्यामुळं ती माहिती काही कोणी मला दिली नाही. बरं, म्हणजे आमचे वडील म्हणा किंवा आमचे आजोबा आमचे पणजोबा ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचं आडनाव जे हरजकर आहे, परंतु आमचं मूळ जे आहे हे हरच्यामध्ये आहे आणि तिथे आमची जाकादेवी ही आमची मूळ धनीन आहे असं आम्हाला सांगितलं गेलं आहे. म्हणजे आमचे पणजोबा म्हणा की त्याच्या आधीचे म्हणा की नंतर आमचे आजोबा म्हणा की आमचे वडील आणि आम्ही आता सध्या ही जी परंपरा जी चालू केलेली त्या कुणी एका पुरुषाने केली ती अजूनपर्यंत आम्ही चालू केलेली आहे आणि आतापर्यंत आहे. तर दुसरी गोष्ट अशी की इथे आल्यानंतर म्हणजे आमच्या ह्या घरी येतात तर तुम्ही जो आम्हाला मान देता की आम्ही मुळात म्हणजे आम्ही असं समजतो की आमच्याकडे सत्तेश्वर महाराज आणि आमचे जाकादेवी आमच्या घरात येतात अशी आमची मान्यता आहे. त्यामुळे जेव्हा आमच्या इथे येतात तेव्हा आम्ही जे दरवाजेमध्ये जेव्हा प्रवेश करतात ते त्यामध्ये आम्ही आमची म्हणजे दूध पाण्याने आम्ही त्यांचं पायधुणी, त्याला पायधुणी म्हणतात, म्हणजे पाय धुतले जातात आणि ते पायधुणी जी आहे त्या पायधुणीने आम्ही त्याचा तीर्थ म्हणून आम्ही प्राशन करतो. ही आतापर्यंतची प्रथा आहे. तर मी आपल्याला असं विचारतो की इथे आल्यानंतर इथे नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटतं की या संदर्भात आपण दोन मिनिटं बोला. आम्ही हत्यातून पनोरचेवाडीमधून निघालो म्हणजे या हत्तेकर बंधूंकडे द्वादशीला जे काय येतो तिकडे आमची पाय धुणे वगैरे होते. दूध पाण्याने पाय धुतात, कपड्याने पाय पुसतात. आणखी हे तीर्थ हे हरजकर बंधू आमच्या पायाची धूळ संपूर्ण प्राशन करतात. ओके. त्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की जेव्हा दरवर्षी म्हणजे हे पिढ्यानपिढ्या चालत असणारा हा आमचे पारंपरिक आमचा उत्सव आहे. आमच्या घरामध्ये हरजकर बंधूंचा जो हा आहे म्हणजे एक मोठा सण असतो. या दिवशी जेव्हा येतात ते आम्ही मोठ्या उत्साहात तो सण साजरा करतो की आमच्याकडे येणार आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखीन विषय असा आहे की जेव्हा इथे येतात आणि जे पायधुणी वगैरे झाल्यानंतर जेव्हा खेळ इकडे रंगला जातो की त्यानंतर रात्रीचा एक कार्यक्रम असतो, तो म्हणजे नमन कार्यक्रम असतो. तर हा नमन कार्यक्रम आम्ही यांच्या मार्फतच म्हणजे हेच लोक साजर करतात इथे आणि त्या नमन मंडळ जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतोय. परंतु नमन करताना जे मुलं आहेत ते त्यांचे तुम्ही ऍडजस्टमेंट म्हणजे कसं म्हणजे नमन उभं करताना तुम्हाला काय काय अडचणी येतात त्या संदर्भात जरा 2 मिनिटं बोलावं. तर मंडळी, आमच्या पूर्णगावमध्ये हरजकर गावकीमध्ये कुटुंबामध्ये जेव्हा दरवर्षी जेव्हा इथे आगमन होतं आमच्या सत्तेश्वर म्हणा किंवा जाकादेवीचं आगमन होतं तर त्यानंतर जी रात्र असते ती पूर्ण रात्र इथे झोपून कोणी काढत नाही. तर त्या रात्री आमच्या इथे येणारे सगळे आमचे जे गावकी बंधू आहेत ते सगळे इथे नमन घातलं जातं. तर ह्या नमनामध्ये जे काही त्यांना अडचणी आणि काही अडीअडचणी येतात तर त्या संदर्भात आमचे अण्णांचे चिरंजीव
प्रकाश कुसम, म्हणजे आम्ही सगळे बाबू म्हणतो, तर ते तुम्हाला 2 मिनिटं सांगणार. नमनामध्ये म्हटलं तर अशा अडचणीचा हा असा विषय होत नाही, पण नमन हा कार्यक्रम आमचा पूर्वीपासून चालू असतो. आमचं नमन म्हटलं तर श्री सप्तेश्वराचं मांडेश्वर असं नमन आहे आमचं. श्री सप्तेश्वर नमन मंडळाचे पनोरची वाडी असे आमच्या वाडीचे जे कलाकार आहेत त्या कलाकारांना खूप आवड असते नमनाची. शाळेतून सरांकडून आमचे गावकर संजयजी निवळकर, यशवंत निवळकर, त्यांना आम्ही पुढाकार घेऊन आम्ही आमच्या विश्वासात त्यांना मुलांची सुट्टी काढण्यासाठी शाळेपर्यंत पोहोचवतो, जेणेकरून मुलांना नमनामध्ये काम करताना त्रास होऊ नये, त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, त्याच्यासाठी वाडीतील दोन्ही वाडीतील खेळगड्यांना सगळ्यांना एकत्र करून गोळा करून त्यांच्या आज्ञेखाली आमचे हे नमन चालू करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे नमन म्हटलं तर तुम्हा आम्हा सर्वांचं आवडीचं नमन लोककला, नृत्यकला म्हणजेच नमन असं. थोडंसं सांगावं असं वाटतं, नमन म्हटलं की समोर प्रेक्षक असलं, प्रेक्षकांचं आवडतीचं पहिलं काय गणाची सुरुवात आपण गणपतीच्या आराधनेने करतो. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे गणाची आरती झाल्यानंतर आम्ही गवळणीला सुरुवात करतो, आणि गवळण म्हटली की समोरचं प्रेक्षक टाळ्याने आम्हाला साथ देतात आणि आम्हाला खूप असं म्हणजे वाव वाटते. आमच्या मनात खूप हुरूप येतो सगळ्यांना, कलाकार खुश होतात. दुसरं म्हणजे गवळणीला सुरुवात केली की एक आमचे बंधू उपेंद्र, देवेंद्र, राजा, असे सूरज, मणी, अवधू 3 भाऊ मिळून सगळे सर्व, त्यांना असं वाटतं मावशीने नाव घ्यावं, मावशीची वाट बघतात समोर. मग मावशीने एंट्री केली की मला सांगतात बाबू दादा माझं जरा नाव घ्यायला सांग. मग मावशी खुश, कारण कसं नाव घेतलं की मग बक्षीस पण मिळतं. तसं बरोबर सांगावं असं भरपूर वाटतं, तसं ह्याच्याबद्दल माहिती पण तशी भरपूर द्यावीशी वाटते. पण नमनाचा हा जो कार्यक्रम आहे ना गावोगावी चांगला चालतो. तर आतापर्यंतचा जो आमचा हा म्हणजे इथे नमन करण्यासंदर्भात म्हणा किंवा इथे खेळ येण्यासंदर्भात आपल्याला माहिती मिळालेली आहे. कारण मी मागे आता 2 वेळा मी बोललो की हे आत्ता चालू झालेलं नाही आहे, हे परंपरेनुसार चालू झालेलं आहे. त्या संदर्भात पण माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि आता नमन ह्या संदर्भात जे काही अडीअडचणी येतात म्हणा त्या संदर्भात सुद्धा बाबू यांनी माहिती दिलेली आहे. आता याच्यानंतर थोडक्यातच मी असं सांगतो की हे जे आमच्याकडे येतात खेळे म्हणून येतात या शिमग्या उत्सवामध्ये, हे आम्ही फक्त खेळे मानत नाही की आम्ही इथे येणारी जी आमची गणीन आहे जाकादेवी, तिचा स्पर्श की तिच्या पायाचा स्पर्श इथे होतो असं आम्ही मानतो. दुसरे की आमचं सप्तेश्वर जो महाराज आहे ते आमच्या घरी चालत येतात असं आम्ही मानतो. आम्ही नाही की आमच्या ह्याच्या पूर्वीचे जे वाडवडील होते तेही हेच मानत होते की आमच्या घरी देव चालत येतो, आमच्या घरी देवी चालत येते असं मान्यता आहे. आणि तीच परंपरा आतापर्यंत आम्ही जपली आहोत. आणि आतापर्यंत जे जपली आहे ते याच्या पुढे सुद्धा आपण जपणार आहोत. आम्ही म्हणा की आमची मुलं असतील, हे आम्ही आपल्या सगळ्यांना मी विश्वासित करू इच्छितो की ही जी प्रथा आहे ही कधीही खंडित होणार नाही, ही तुम्हाला मी एक विश्वासित करू इच्छितो. आणि यानंतर आता मी 2 शब्द म्हणजे आम्ही जे बोललो काय ते मी ते स्टॉप करतो. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला बहुतेक अशी माहिती मिळाली असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारे शिमगोत्सव किंवा हे खेळ नमन किंवा पालखी कसा साजरा केला जातो हे या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परंतु आपल्याला असं म्हणणं आहे की कोकण म्हटल्यानंतर थोडा आनंद आला आणि आनंदाला आपल्याला वेळ द्यावा लागतो. तो वेळ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही द्याल आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहाल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. व्हिडिओ पूर्ण पहा. चला.
पाहू शकता शिद्याला आता हळद कुंकू वाहून त्याचं पूजन करून मग शेराचं माप घेऊन त्याला हळद कुंकू लावून मग त्याला शेर तो त्या शिद्याला लावला जातो आणि नंतर मग त्या सुपामध्ये ओतला जातो. या तुम्ही फ्रेश होता ना. काका होडी बाहेर घेतात तोपर्यंत मी मस्तपैकी आपला शायनिंग मारून घेतो आहे. काकाने होडी बाहेर घेतली आणि कधी एकदा स्टार्ट मारतात ते बघतोय. हा आपला गाव, ही इथे दिसते तुम्हाला ही धानबावाडी आणि हे दुसरे काका. होडी स्टार्ट झाली आता आम्ही निघालो खेळांना आणायसाठी. ही समोर दिसते तुम्हाला आपली खाडी आहे मुचकुंदी नदी, पलीकडे ते गावडंबेरे आणि ते तिकडे समोरचे दिसते तुम्हाला तिथे आहेत आपले खेळे. हे बघा आता आपण पोचलो खेळांजवळ. हळूहळू सर्वजण येत आहेत होडीमध्ये. ही आहे पायधुणी. पाटावर उभं राहून दूध आणि पाण्याने पाय धुतात. असं म्हणतात की त्यांच्या रूपात आमचा देव आमच्या घरी येत असतो. म्हणून माझ्या घरची लोक त्यांचे पाय वगैरे धुत असतात. दूध आणि पाणी त्याच्यामध्ये खाली ताट ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे पाय धुतले जातात. असं आमच्या घरातले सर्व लहान मोठ्यापासून सर्वजण पाय धुतात आणि एक त्यांचं स्वागत करतात. कधी कधी तर कोणाला मिळतही नाही पाय धुवायला, एवढी लोक पाय धुण्यासाठी उभे असतात. दूध आणि पाण्याने पाय धुवून झाल्यानंतर सर्वांचं स्वागत राम 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 करून इथे केलं जातं. घरातील मंडळी त्यांचं स्वागतासाठी उभे असतात आणि अशा प्रकारे स्वागत झाल्यानंतर मग सर्व तयारीला लागतात. एका बाजूला मंदिरात आरती चालू आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांची खेळाची तयारी चालू झाली. वेगवेगळे पोशाख परिधान करून
खेळांचा आशीर्वाद घेतला जातो. मग होते जेवणाची तयारी आणि हे आपले छोटे कलाकार, सोबत अण्णाई आणि मनीष दादाई. सर्वांचं जेवण झालं आणि सर्व झोपी गेले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी
कल्पना माझं पाय धुत होतं माझ्याच पाया पडतो भिजत तो बापू ठेवला वरण फालतो वर तो सुहासिनींकडून टाळ, मृदुंग आणि आपला ध्वज आणि तसेच तुतारी यांचं ओवाळणी चालू आहे. आणि ही ओवाळणी झाल्यानंतर मग ती आरती घेतली जाते आणि आरती आपल्या नाचामध्ये खेळामध्ये फिरवली जाते. आतमध्ये आरती झाली. सर्व उरकून मग खेळगाडी निघाले. आपण पाहू शकता आता ओलांडा चालू आहे, ज्याच्यामध्ये खेळगाडी खाली झोपलेल्या व्यक्तींच्या डाव्या पायाचा अंगठा लावून पुढे आपण मार्गस्थ होत आहेत. सर्व झाल्याच्या नंतर मग खेळगाडी निघाले. होडी आली, काका होडी घेऊन येत आहेत. होडी आल्यानंतर सर्वजण होडीमध्ये बसतील आणि आपल्या मार्गाला मार्गस्थ होतील. परंतु जीवाला आस लागून राहील ती परत तुम्ही येण्याची. 1 वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही याल, आनंद द्याल. खाली बसून घ्या.
वरच्याची बिल नाही दिली